जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहेत? तर मी किरण इंगळे तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये घेऊन आलोय. कळतंय मला तर भरपूर दिवसातून ब्लॉग येतोय. आपला लास्ट ब्लॉग तो हा असेल, कारण की नारळी पौर्णिमेचा ब्लॉग होता आपला लास्ट. तर त्यानंतर डायरेक्ट हा ब्लॉग येतोय. आपल्याला जायचंय डेकोरेशन करायला. डेकोरेशन म्हणजे मूर्तीचं डायमंड वर्क करायला जायचंय गणपती बाप्पांचं. आता लवकर 2 दिवसांनी गणेशोत्सव येतोय आपला, लाडका बाप्पा येतोय आपला. तर मित्राचा कॉल आलेला दुपारीच मला की किरण फ्री असशील तर येशील का डायमंड वर्क करायला. मी 2-3 वर्षापूर्वी आधी दरवर्षी जायचो, कारण की 2-3 वर्षापूर्वी 2 वर्षापासून मी जात नाहीये. तर आता संधी मिळाली तर जायलाच पाहिजे बाप्पाचं आपलं डेकोरेशन करायला. तर आता आपण निघूया. तर आताच मी जस्ट आलोय, चेंज वगैरे केला, तर जेवतो मस्त वगैरे. आणि नेहा पण येते. आता तुम्ही बघा सर, नेहा नाहीये, नेहा काम करते. तर आता आपण तिला पण घेऊन जाऊया, जेवूया वगैरे मस्त आता. आणि मग तिला घेऊन मग आपण डायरेक्ट मित्राच्या इथे जाऊया कारखान्यात, आणि तिकडे मस्त डायमंड वर्क करूया. तुम्हाला सुंदर सुंदर मूर्त्या दाखवतो तिथे. यावर्षी मंडळाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या पण तिथे आलेल्या आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि माझं डायमंड वर्क पण दाखवतो, मी कसं वर्क केलेलं आहे मूर्तींना, ते पण दाखवतो. तुम्ही बघालच पुढे ते कसं काम होतं वगैरे. तर चला जाऊया, मजा पण येईल. भरपूर दिवसांना मित्र भेटणार आहे. आणि तिथे 2-3 मित्र अजून पण आहेत आपल्या ओळखीचे. आणि त्याचे वडील मूर्तिकार कल्याणचे आपले अतुल खामकर. म्हणजे तुम्ही कल्याणमध्ये असेल तर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्हाला त्यांची पण ओळख करून देतो. ते काका स्वतः शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवतात, घडवतात. तर एकदम सुबक आणि सुंदर मूर्ती असतात. तर तुम्हाला दाखवतो, मी तिकडे जाणार आहे. तर चला आपण पटकन निघूया, जेवूया वगैरे आणि चला जाऊया. असं पण लेट झालंय, लेट म्हणजे 10:30 वाजलेत. तर जाऊया, आपल्याला रात्री लवकर पण घरात यायचंय, कारण दुसऱ्या दिवशी काम आहेत. आणि उद्या आपली ऑर्डर पण आहे. आपल्याला उद्या अंबरनाथला ऑर्डर आहे पथकाची, आपल्या युवा गर्जनाची. तर आपल्याला उद्या आगमन सोहळा वाजवायचा आहे आणि गाजवायचा उद्या अंबरनाथला. पहिला आगमन सोहळा आहे आपला. तर उद्याचा ब्लॉग येईल. तर हा ब्लॉग आपण चला पटकन जाऊया, हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा. चला आपण जाऊया पटकन आता कारखान्यावर. जस्ट आता आपण कारखान्यावर आलोय. किरणचं काम चालू झालंय बघा. सुंदरपैकी किरण इंगळे कलरिंग करतायत. आपण आलोय कारखान्यात, मगाशी आलोय, म्हणजे भरपूर वेळ झाला. एवढी झालेली आहे अजून बाकी. तो अजून भरपूर 2-4 मूर्त्या, इकडे पण एक मूर्ती आहे, मागे पण मूर्ती आहे. ती आज फिनिश करायची. डोंबिवलीची मूर्ती उद्या जाणार आहे, ती आज फिनिश करायची पूर्ण. बाप्पाचं काम बाकी आहे. तुम्ही कंटिन्यू असं ब्लॉग बघत राहा. आणि अजून भरपूर सुंदर मूर्त्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवतो. आणि नेहा पण आली. नेहा पण बसतो, बोर झालं तिला पण. कोण नाही ते बोलायला म्हणून आपण मस्त गोल्डन दागिने सजून घेऊ, तुम्हाला भेटतो. बघा मस्त मूर्ती आहे. आपलं काम चालू आहे. अजून डायमंडवर बाजू कंटिन्यू.
मूर्ती निघाली आपल्या आता कारखान्यातून. मस्त मातीची मूर्ती कारखान्यातून. आता वाजले 2:30 आणि निघाली मूर्ती आता. बघा किती सुंदर मूर्ती आहे. मूर्ती चालले. ही पण एक सुंदर मूर्ती आहे. चालली आता मूर्ती आपल्या विराजमान व्हायला. गण्या कुठे गेला? गण्या कुठे गेला? एक काम कर ना, ये ना चिन्ह ना. पिंटू पिशवी होती ना? वरती जाऊन बस फक्त बाजूला लय पाशी बाजूला. हा बरं डेकोरेशनचं काम होतं मूर्तीला.
झालंय आता सर्व वर्क करून. तुम्ही बघितलं असाल एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती होत्या त्या सर्व झालेल्या आहेत आणि झोप भरपूर आहे. आणि उद्या कामाला म्हणजे दुकानावर जायचं आहे आपल्याला म्हणून चाललो तरी. आता अजून थांबायचं होतं ते पण बोलत होते, मित्र बोलत होतो की थांब म्हणून. अजून 2 मूर्ती मोठी बाकी आहे. आता आपल्याला जायचं, भूक लागली, न्यायचा उपास होता. 5 वाजून गेले. माझ्यासाठी थांबली ती आणि ती पण केलं गणपतीचं वर. हा, फक्त शूट करायला कोण नव्हतं म्हणून. आता तिने पण मूर्ती केलेल्या आहेत, डेकोरेशन कलर काम केलेलं आहे तिने. फर्स्ट टाइम केलंय कलर काम. ते जमलंय, पुढच्या वर्षी आपण दोघं जाऊ. चला आता 5 वाजलेत, जावे. म्हणजे दुसऱ्या दिवशीचे 5 आहेत हा, पहिल्या दिवशीचं नाही. पहिल्या दिवशी आपण रात्री 3 वाजता घरी आलेलो आणि आता हे दुसऱ्या दिवशीचे 5 आहेत. आता आपण जाऊया, भूक लागले पण आता खायला काय आहे की नाही काय माहिती. चला आता बघूया. मग अशी एक मूर्ती गेली ती आपल्या एरियातलीच आहे, म्हणजे आपल्या इथे जवळपासच आहे. ती बघा अजून ट्रॉलीवरतीच आहे, समोरच आहे, तुम्हाला दाखवत होती. आणि आता आपण जाऊया घरी आणि घरी जाऊन तुमच्याशी सविस्तर बोलतो. चला बाय.